नमस्कार. तर उद्या आहे श्रावणातील दुसरा सोमवार आणि त्याचसोबत उद्या एकादशीसुद्धा आहे आणि दुसऱ्या सोमवारी कोणती शिवामूठ अर्पण करायची तर अगदी सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सकाळची आपली देवपूजा, नित्य देवपूजा आहे ती करून घ्यायची. बाप्पांची पूजा अगोदर करून घ्यायची, दिवा वगैरे लावून घ्यायचा. आता तुम्हाला सेपरेट पूजा मांडायची झाली तरीसुद्धा तुम्ही सेपरेट बाजूला पूजा मांडू शकता किंवा देवघरासमोरसुद्धा असं छोटीशी पूजा मांडून तुम्ही पूजा करू शकता. तर अगोदरची आपली नेहमीची देवपूजा वगैरे आहे ती आवरून घ्यायची आणि मग त्या पूजेमध्ये तुम्ही बाप्पांना अभिषेक वगैरे घालू शकता. आपले कुलदैवत, इष्टदैवत जे आहे त्यांना अभिषेक घालून पूजा करायची आणि नंतर आपल्याला शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे. तर स्वच्छ पाण्याचा आणि कच्च्या दुधाचा आपण अभिषेक करू शकतो किंवा इकडं पंचामृत आपण करू शकतो. तर त्याचा अभिषेकसुद्धा तुम्ही करू शकता. तर इथं शिवलिंग घेतलेला आहे आणि पाणी पडण्याचा जो भाग असतो तो शक्यतो उत्तरेकडे करायचा असतो आणि आपल्याला स्वच्छ पाण्यानं अगोदर ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करत शिवलिंगावरती अभिषेक करून घ्यायचा आहे आणि नंतर कच्चं दूध घेतलेलं आहे. तुम्ही इथं पंचामृतसुद्धा घेऊ शकता, ज्याची त्याची इच्छा, तुम्हाला जसं जमेल तसं करू शकता. आता ही पूजा आपण मंदिरातसुद्धा जाऊन करू शकतो, कारण मंदिरातलं वातावरण किंवा तिथलं पावित्र्य हे थोडंसं वेगळं किंवा जास्त असतं. तर तिथं आपण कोणतीही पूजा उपासना करत असेल मंदिरात तर त्याचं फळ घरातल्यापेक्षा अधिक पटीनं जास्त मिळतं असं म्हणलं जातं. तर तुम्हाला शक्य झालं, तुमच्या जवळपास कुठं मंदिर असेल तरीसुद्धा तुम्ही मंदिरात जाऊन पूजा करू शकता. तर दुसरी शिवामूठ आहे ती आहे तीळ. पांढरे तीळ आपल्याला इथं अर्पण करायचे आहेत. तर अभिषेक घालून घेतल्यानंतर त्याच ताटामध्ये मी अशी थोडीशी पानं आणि फुलं घेतलेले आहेत. दिसायलासुद्धा छान दिसतं. बेलपत्र हे खूप आकर्षक दिसतात आणि चंदन लावलेलं आहे. नंतर इथं आपल्याला भस्म आहे तो अर्पण करायचा आहे. इथं हळदी कुंकू लावलं जात नाही. भस्म असा अर्पण केला तरीसुद्धा चालू शकतं. ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करत आपल्याला ही पूजा करत राहायचं आहे कंटिन्यू. आता तुम्ही बेलपत्र 21 वाहू शकता. 3, 7, 11 अशा संख्येनं 108 तुमची जशी इच्छा असेल तसं, आणि शेवटी एक जरी मिळालं तरी पुरेसं आहे. आणि इथं ह्या धोत्र्याच्या फुलाला बघा, आपण कधीच हात लावत नाही, पण या दिवशी याचाच मान जास्त असतो इतर फुलापेक्षा. धोत्र्याचं फूल आणि फळ इथं ठेवायचं आहे, म्हणजेच आपल्यातलं विकार काढायचे आहेत आणि ते आपल्याला अर्पण करायचं आहे. तर बघा, शिव हा भोळा शंकर म्हटलं जातं. त्यानं आपल्याकडून काय मागितलं तर आपल्यातले विकार, आपल्यात जे दुर्गुण आहेत ते आपल्याला काढायचे आहेत. आणि बेलपत्राला चंदन लावणं असं तुम्ही तुम्हाला जेवढी इच्छा आहे तेवढे बेलपत्र तुम्ही ओम नमः शिवाय म्हणून अर्पण करू शकता. तर इथं मी पांढरे तीळ घेतलेले आहेत, त्यामध्ये असं अगोदरच पाणी टाकून घेतलं आहे. अशी सुद्धा शिवामूठ तुम्ही अर्पण करू शकता. पण शिवामूठ अर्पण करताना आपल्याला शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातील इच्छा पूर्ण कर देवा अशा मंत्राचा जप करायचा आहे किंवा हा मंत्र आपल्याला 3 वेळा करायचा आहे. ही शिवामूठ आपण 3 वेळा अर्पण करत असतो. नंतर दूध साखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे. फळांचा नैवेद्य दाखवू शकता. या पूजेमध्ये जास्त काहीच लागत नाही. एक बेलपत्र आणि पाणी जर तुम्हाला मिळालं तांब्यावर तरीसुद्धा पुरेसं होतं. बाकीचं फक्त आपल्या मनाला समाधान वाटतं आपण अशी छानशी पूजा केली तर तशी तुम्ही करू शकता. आणि फक्त नामस्मरण तुम्ही ओम नमः शिवाय पूजा चालू असताना किंवा दिवसभर जरी केलं कमीत कमी 108 वेळा तरी झालं पाहिजे. तर आपल्याकडून त्याला तीच अपेक्षा असते की त्याची आठवण आपण करावी. बाकी पूजा वगैरे ते आपल्या मानसिक समाधानासाठी आपण करू शकतो किंवा घरातलं वातावरण वगैरे आपल्याला छान वाटतं, पॉझिटिव्ह एनर्जी राहते त्यामुळं. आणि नंतर बाप्पांची आरती करून घ्यायची आणि मग शंकराची आरती करायची. अशा पद्धतीने उद्या दुसऱ्या सोमवारची पूजा साधी, सोपी, सिंपल तुम्ही घरामध्ये करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि एकादशीचा उपवास ज्यांना उद्या म्हणजे एकादशी पण असते त्यांनी उपवास संध्याकाळी भगर खायची. म्हणजे कारण बघा, आपल्याकडे भगर खात नाहीत सोमवाराला किंवा असं कोणतं महाशिवरात्र वगैरे असेल तर ह्या शिवाच्या उपवासाला शक्यतो भगर खाल्ली जात नाही. तर तुम्ही भगर सोमवार सोडायचं म्हटलं तर एकादशी आहे त्या दिवशी मग थोडीशी भगर खाल्ली एकादशीच्या उपवासाला तुम्ही रात्रीच्या वेळी, तर तुमचा सोमवार सुटतो आणि एकादशी राहते. एकादशी सुटत नाही, कारण एकादशीला बरेच जण भगर खातात. आणि जर तुम्ही खातच नसाल तर मग तुम्ही खिचडी, फळं, दूध खाऊ शकता. पण तसं करायचं असेल तर तुम्ही भगर खाल्ली रात्री उपवासाला तर तुमचा सोमवारचा उपवास सुटतो असं मानलं जातं आणि दुसऱ्या दिवशी मग तुम्ही एकादशीचा उपवास आहे तो सोडू शकता. आता बघा, मागच्या वेळी पण
असंच आलेलं की सोमवार आणि आपला भावाचा उपवास होता, त्यात पण तसंच आलेलं आणि आज आहे ती एकादशी आलेली आहे. त्यामुळं ज्यांचा बऱ्याच जणींचा एकादशीचा उपवास असतो तर तुम्ही तशा पद्धतीने करू शकता, आता ज्याची त्याची इच्छा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. हर हर महादेव.